ना कोणतं केमिकल ना आर्टिफिशियल फ्लेवर, 100% नॅचरल आणि खूपच टेस्टी बदाम मिल्कशेक आता घरीच बनवा. कारण फक्त काही मिनिटांमध्ये तयार होणारी सोपी रेसिपी माझ्या घरात तर खूप आवडली. तुमच्या फॅमिलीसाठी परफेक्टच असणार आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा मुलं सारखं बाहेरचं कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी हट्ट करतात. अशा वेळेस खूप सोप्या पद्धतीने हेल्दी बदाम मिल्कशेक आपण घरीच त्यांना तयार करून देऊ शकतो, तेही अगदी झटपट. नमस्कार, मी स्मिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता सुरुवातीला 15-16 बदाम मी गरम उकळत्या पाण्यामध्ये 15 मिनिटांसाठी अशी भिजत घातली, त्यामुळे त्यांची साल पटकन निघते. आता एक पूड आपल्याला तयार करून घ्यायची. 7-8 काजू, 7-8 बदाम आणि 7-8 पिस्ता यांची मी मिक्सरला अशी जाडसर भरड तयार करून घेतली. कारण हे आपण उकळत्या दुधात टाकणार आहे, त्यामुळे बारीक पेस्ट न करता जाड भरड करा. अशी जाड भरड केल्यामुळे जो मिल्कशेक आपला तयार होतो ना, त्याचा जो क्रंचीनेसपणा असतो तो अप्रतिम लागतो. दूध दाटसर होतं, शिवाय चव देखील छान लागते. आता 1 लिटर दूध मी उकळायला ठेवलेले. हलकं कोमट झाल्यावर 1 चमचाभर मी बाजूला काढून ठेवलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स करायचं आहे म्हणून. आता दुधाला छान उकळी येईपर्यंत इकडे मी बदामाची साल काढून घेतलेली. खरं तर आपल्याला सालीसकट बदाम न वापरता साल काढलेले बदाम आपल्याला वापरायचे आहेत, आणि शिवाय भिजलेले बदाम आपल्याला वापरायचे. जर वेळ असेल ना, तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही भिजत घालू शकता किंवा 2 तास आधी जरी भिजले तरी देखील चालतं. आणि हे सगळ्या बदामाची साल मी आता काढून याची मिक्सरला थोडंसं दूध टाकून अशी पेस्ट मी तयार करून घेतली. ही बदामाची पेस्ट आपण उकळत्या दुधात टाकणार आहे, त्यामुळे अप्रतिम चव येते, दाटसरपणा खूप सुंदर येतो. शिवाय बदाम मिल्कशेक म्हणल्यावर बदामाची टेस्ट ही असायलाच हवी, त्यामुळे या पद्धतीने भिजलेले बदाम आपण पेस्ट करून जरूर टाकावे. मस्त चव येते आणि दाटसरपणा खूप सुंदर येतो. आता दूध बऱ्यापैकी 7-8 मिनिटापासून छान उकळते. मग याच्यामध्ये चवीनुसार 1 सपाट कप मी साखर घेतली. 1 लिटर दुधासाठी सपाट कप साखर पुरेशी होते. जर गोड तुम्हाला आवडत असेल तर जास्त प्रमाण घेऊ शकता. 3-4 केसरच्या काड्या आणि जे काजू बदाम आणि पिस्त्याची पूड तयार केली होती ती देखील मी या स्टेजला टाकलेली, आणि जी बदामाची पेस्ट तयार केली होती ना ती देखील मी याच्यात टाकलेली. हे सगळं साहित्य टाकल्यानंतर याला आपण छान उकळायचं आहे. हाय फ्लेमवरती 7-8 मिनटं छान उकळून घेतलेले. असं भरपूर उकळल्यामुळे केसरचा कलर खूप सुंदर येतो आणि बदामामुळे छान दाटसरपणा त्याला येतो. अप्रतिम चव येते आणि बऱ्यापैकी दाटसर होत आलेले तुम्ही पाहू शकता. एक 10-12 मिनटं झाली उकळून. असं भरपूर उकळून घ्यायचं. हव्या त्या प्रमाणात आपल्याला दाटसर किती हवं आहे तसं करून घ्यायचं. एक 10-12 मिनटं छान उकळत आली ना, ह्या स्टेजला मी जे गार दूध काढलं होतं त्याच्यामध्ये 1 चमचाभर कस्टर्ड पावडर टाकले. 1 लिटर दूध आहे, त्यामुळे मिल्कशेकसाठी 1 चमचा पुरेसं होतं. हे व्हॅनिला फ्लेवरचं मिल्कशेक आहे. जर व्हॅनिला फ्लेवर नसेल तर तुम्ही 2-3 थेंब व्हॅनिला इसेन्सचे टाकू शकता. आता ही पेस्ट मी या उकळत्या दुधात टाकलेली. छान एकसारखा हात चालवायचा म्हणजे गुठळी पळत नाही, आणि हे कस्टर्ड पावडर टाकून देखील आपल्याला 3-4 मिनटं छान दुधाला उकळी आणायची. आता बऱ्यापैकी तुम्ही पाहू शकता कस्टर्ड पावडर टाकून 3-4 मिनटापासून हे दूध उकळतं आहे. बऱ्यापैकी दाटसरपणा त्याला यायला लागलेला आहे. कोल्ड्रिंक्स हे थोडंसं पातळ असतं, पूर्ण दाटसर नसतं. ही स्टेज मला अगदी परफेक्ट वाटते, त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद केलेली. जर तुम्हाला जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही अजून याला 4-5 मिनटं हाय फ्लेमवरती उकळून घ्यायचं. आता याला गार करण्यासाठी मी ठेवले, कारण फ्रीजरमध्ये पूर्ण गार करण्यासाठी ठेवणार आहे. त्याआधी मी याला थोडी हलकं कोमट करून मग फ्रीजरमध्ये ठेवले. आता फ्रीजरमध्ये जवळजवळ तासभर होतं. बऱ्यापैकी दाटसर झालेले, पिण्यासाठी अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये हे बदाम मिल्कशेक आपलं तयार झालेले. बाजारामध्ये ह्याच कन्सिस्टन्सीचं असतं. अतिशय चवीला रुचकर, मस्त सुंदर कलर असलेलं अप्रतिम चवीचं हेल्दी पद्धतीने आणि झटपट पद्धतीने आपण बदाम मिल्कशेक पाहिला. अगदी बनवायला सोपा होता, झटपट होता. बऱ्याचदा मुलं बाहेरचं कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी हट्ट करतात. अशा वेळेस आपण झटपट मुलांना तयार करून देऊ शकतो. हे स्टोअर देखील करता येतं, मुलांना हव्या त्यावेळेस देता येतं. तुम्ही देखील हा मिल्कशेक घरीच तयार करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा, मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.